15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि 15 मिनिटात धुमत मोहनच्या डोक्यावर मानावर पाय देऊन मी रात्रीची गाडी पकडून गावाला जाणार. आणि म्हणून बघा आता थोडासा आवाज वाढवा बावळ्यांचा. हा हॅलो हॅलो हा बघा करू ना सुरुवात. हा म्हणून माकड काय म्हणतो, माकड काय म्हणतो, माझी दाल. आता मी घासून घासून दाल हे त्याला माहिती कुठं. म्हणून सांगतोय बाबा, म्हणून सांगतोय जग गेलाय चंद्रावर. बघा जग कुठे गेलाय. तुम्ही राहिलो ढाकपुरीच्या डोंगरावर गुराला. कारण बाबा तुम्हाला आजही सांगतो, तुम्हाला आजही सांगतो 1 तास बोलली, 1 तास बोली बारी केली. विषय पण एकच बोलचा, विषय एकच. पेन स्वतःचा नाही, वही स्वतःची नाही, लेखणी स्वतःची नाही, शाही स्वतःची नाही. भले राजेश बाबा अजून शिकतोय शक्तीची, भले लेखणी राजेश बाबा अजून करत नाही, मी मान्य करतो. पण कुणाची मुसली आणत वेळी वाकडी आहे. माझी मी स्वतः माझ्या बापाच्या सल्ल्यानं त्यांच्या आशीर्वादानं आजही लेखणी वेळी वाकडी आमची आम्हाला. पण ह्याचा विचार करा 1 तास 1 तास आणि गेलो बुवा होणार. पांढऱ्या शाहीचा पेन कोणाचा आहे मग ते बोलले, ते बघाशी बोलले म्हणतात केना शाही पांढरी आहे ना. आता तुमची तुमच्या कशी ठेवा, आम्हाला कशा दाखवता. बरोबर आहे ना. पण अभिमान आहे बाबा, अभिमान आहे. आजचा 5वा कार्यक्रम, अजून 2 बाकी आहे. पण एकच विषय, लेखणी येत नाही, हाव येत नाही आणि ताव येत नाही, तरी पण माझा रसिक राजा राजेश भाऊच्या बागे हाऊसफुल करतो, याचा मला अभिमान आहे. बस बाकी बाकी ह्या सरड्याची उडी कोकणापर्यंतच, त्याच्या पलीकडे हे उड्या मारू शकत नाही. आणि म्हणून बुवा तुम्हाला बरंच काही बोलायचं होतं, पण वेळ पण कमी आहे, वेळ पण कमी आहे. राजेश भाऊनं काय वाढी केली आहे, माझ्या समाजाला आवडले बाबा. तुम्ही आपलं येऊन किती पण बोला आहे ना. साड्या 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 काय म्हणते, काय म्हणतात साड्या साड्या साड्या. माझा मी म्हणतो एका नंतर माझ्या गवळणी साड्या साड्या. माझा मी म्हणतो थंड वाल्या वाल्या वाल्या. वा असा काढतोस टाकील तुमच्यावर. पण मी काय नाही, खरं सांगतो तुम्हाला, शक्ती तुला कधी तुला आज खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवरती चाललाय बुवा आणि त्याचा मान आणि सन्मान ठेवून बुवा वारी करताय. म्हणून बघा बरं काय म्हटलं बुवा कशी पैसा आलं म्हणून बघा बक्षीस आलेलं आहे. श्री गंगाराम हरावडे सरपंच गाव तामोड दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. कुमार किरण मंगाल दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माऊली कृपा फर्निचर, माऊली कृपा सप्लायर्स प्रतीकदादा देवघरकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अमोलदादा हरावडे माऊली कृपा ट्रान्सपोर्ट हरावडे बंधू दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा मुलांच्या पहिल्या बारीची जी एंट्री झाली ती सुंदर एंट्री झालेली आहे आणि सर्व माझ्या या बक्षिसात्यांना शागिरी वादाचा पुरस्कार करतो. सिद्धिविनायक कलापथक झोपडी कानकर शंकर दळवी सदालाल घराणे यांचे शाहीर विजयदादा घोंगरे यांस करून राजेश बुवा निकम यांच्या या भेटीसाठी 201 रुपयाचा बहादर पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. तसेच साई सुमन ट्रॅव्हल्सचे मालक समीरदादा मोरे नानावळे खेड दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. तसेच खेड तालुका उद्योजक श्री अमित मधुकर जाधव गाव निळवणे शक्तिवारी शाहीर राजेश दादा निकम या दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे बारी खंडवा आता ह्याला फोन नव्हतं बोला कसा तो ऐका. तसेच मित्रांनो या कोकणातील एक सुप्रसिद्ध असं नमन ज्या नमनानं संपूर्ण कोकणला वेळ लावलेला आहे असे हौशी नमन नाट्य मंडळ गोळवली या माझ्या नमन मंडळाच्या कलाकाराकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो बघा. आणि म्हणून काय म्हणाले थोडक्यात यांच्या भाताकडे एका मोकळ्यात उडवतो कशाने ऐका. व काय कशी म्हणालं आता म्हणतात नवरा म्हणतात भेटवाला आहे, आता नवरीला म्हणतात
काय म्हणतात पदर पदर आणि त्याला काय टोपी तुमची वस्तू टोपी मी घालू मला काय टोपी घालता येत नाही मी पण घालत पण बुवा शाहिराच्या डोक्यावरती ज्या दिवशी टोपी येते त्यावेळेस तो शाहीर या समाजाचा या कलेचा काहीतरी देणेगिरी लागतो आणि त्या योग्यतेचा त्या पात्रतेचा अजून हा राजेश बुवा झालाच नाही म्हणून बुवा डोक्यावर टोपी घालत नाही नाहीतर ज्या दिवशी डोक्यावर टोपी घालत त्या दिवशी तुम्हाला डोक्यावरचा फेटा काही उतरवायला येतो म्हणून सांगतो म्हणून सांगतो एका मोकळ्यात जास्त हे करणार नाही आहे ना ते आली फुगा आला त्याला मी म्हटलं झाला आता चड्डी पिवळी झाली फुगाची एवढं कशाला एवढा चांगला सावून लागला काय गरज पण त्यांनी माझं कौतुक पण केलंय बुवा त्यासाठी तुम्हाला धन्यवाद थँक्यू सो मच माझं कौतुक त्यांनी केलं काय पहिला विषय ते काय म्हणालं की म्हणतात नवरा म्हणतात फेटावाला आहे बायकोला म्हणतात पदर घाला आता फेटावाला नवऱ्यासाठी विषय कसा बायको नाही बघा म्हणून म्हणतो अहो लटला नवरा एवढं बावारलं पानं खातात असा काय करू कसा काय करू इकडं काय करू म्हणून म्हणतो ऐका अरे लटला नवरा झाला बावरा बावरा करता तयारी लग्नाची विसंगता करता तयारी लग्नाची नवरा रुसला बायकोचा नवरा रुसला काय म्हणतो मला फेटाचा हवा म्हणून म्हणतोय करता तयारी लग्नाची वाढली मी जासिया साल्याची बघा वाढली मी जासिया साल्याची बघा या भेटवाल्याची लांबचे लोक आहे की याच्या कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांना पण वेळेत त्याच्या घरी पोहोचायचं म्हणून बघा म्हणजे अक्षता पडल्या पण नाही नवरी पाटा उभी राहिली पण नाही आणि नवरा आमचा म्हणते घटस्फोट म्हणतात घटस्फोट वाद्यास गावला नसता नवरा होता ना नवरी उभी पण नाही नवरी आली पण नाही घटशी पण उभा नाही हा म्हणतो घटस्फोट म्हणून त्या फेट्याखाली हे डोकं नावाचं आवडी त्याच्यात एवढाच माणसाचं शरीर त्याच्यावर चालतं तो आपला मेंदू पण ह्यांचा मेंदू डोक्यात नाही खाली गुडघ्यात आहे हो ना मी कधीपासून सांगतो अरे तुम्ही नामवंतच आहात तुमचा आवाज पहाडीचा आहे पण मोजून मापून आणि तोलून बुवा बोला राजेश बुवा जरी तुमच्यापेक्षा वयानं लहान असता तरी आज कमी माझ्या रसिक राजानं राजेश बुवाला कुठेतरी थोडीफार पसंती दिली आणि म्हणून मित्रांनो बघा जास्त काय बोलत नाही तर ते म्हणाले मगाशी मला ज्या दिवशी मी स्वतः गाणं लिहिन 1001 रुपयाचं बक्षीस लावणार आहे ते मला बुवा आजचा शब्द लिहून ठेवा 1000 रुपये ना पुढच्या वर्षी 5000 घेऊन या म्हणून सांगतो पुढचा विषय ऐका शाहिराने माझ्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बघा म्हणजे काय स्वतःला पण खात्री नाही जे प्रश्नाचं उत्तर देतात तर त्यांची त्यांना पण खात्री नाही मी दिलेलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे म्हणून ते म्हणतात 1 वर 1 खुली आहे ना 1+1 बुवा दोन्ही पण चुकलं भावटीला लागलं दोन्ही पण उत्तर चुकली तुमची बुवा आणि म्हणून ऐका शाहिराचा विषय बुवा जो वाचनातून एक भाग विषयाचा घेतलेला आहे तो या ठिकाणी घेऊन आलोय निश्चित मंदिरे माऊली समोर बसलेला आहे आणि बाबू रंगणे घराण्याची खासियत आहे विषयाचं उत्तर देतोय शाहिराचा विषय असा आहे जो बुवांचा विषय आहे कुठे गेला बाबा आला रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अभिमान असतो त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं शाहीर माझ्या वाचनातून जो एक विषयाचा भाग दिलेला आहे तो आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका मित्रांनो गणेशाचं
म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस 12 महिन्याचा होता, जेव्हा त्यांना 12वा महिना लागतो, त्यावेळेस एके दिवशी पार्वती माता त्यांच्या पायात सुवर्णाची चाळ बांधते. ते चाळ बांधल्यानंतर गणपती बाप्पा उभं राहू लागतात आणि उभं राहिल्यानंतर ते नाचू लागतात. तसेच हे पाहून भगवान शंकरांनाही म्हणजे त्यांच्या वडिलांना भगवान शंकरांना त्या गोष्टीचा मोह आवरला नाही, म्हणून भगवान शिवशंकराची पण तो फेर भरून नाचण्याची इच्छा झाली आणि भगवान शिवशंकरांसोबत इतर शत्रू, इतर पक्ष, किन्नर असे बरेचशी मंडळी गणेशाभोवती फेर घेऊन नाचू लागले. बराच वेळ नृत्य केल्यावर पार्वतीने गणेशाला उचलून आपल्या मांडीवरती आडवं झोपवलं आणि झोपवलं असताना गणपती बाप्पाचं वजन तिला थोडंसं बांधलेलं दिसलं आणि म्हणून गणपती बाप्पा इतका जड होतो की तेव्हा तिने त्यास विचारले असता आपला एक पाय झाडी गणपती बाप्पा उठले आणि त्या पायाच्या चाळातून व्यमासूर नावाचा एक दैत्य हा बाहेर निघाला. म्हणजे त्या घुंगरामध्ये त्या व्यमासूर नावाच्या दैत्याचा वास होता आणि म्हणून गणपती बाप्पा ज्यावेळेस तो पाय झटकतो त्यावेळेस व्यमासूर आकाशामध्ये उडतो, मुक्त होऊन जातो आणि त्यावेळेस गणपती बाप्पाला व्यमासूर सांगतो की बाप्पा मला असं वरदान दे, आज मी मुक्त झालोय, पण मला असं वरदान दे की सदोदित तुझ्या पायातल्या चाळामध्ये माझा वास राहील. हे बुवा माझ्या वाचनातून दिलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. आणि म्हणून चला पुढं जास्त वेळ नाही घ्यायचा. ऐका त्यांना बोलायला आज काहीच नाही भेटलं, ते फक्त माझ्या लेखणीवरच येत होतं. म्हणतात ह्यांच्याशी ते मला गेले नाही का, बाऱ्या कशाला मला घेतली माझ्यासोबत ओवाशी जर तुम्हाला काय घेणं नाही तर बारी कशाला घेता. मग राजेश भाऊ कधी गाणी लिहायला शिकल तेव्हा बारी काय माझ्यासोबत उभं राहू. आणि म्हणून पुढचा विषय गोवांची गवळ. हा गवळ गोवांची सुंदर विषय होता. आता असं गाणे ट्रेंडिंग आहे तो विषय गोवानी गायला. हा आणि गोवांची गवळ होती. जशी जानकी झाली त्या प्रभू रामाची, तशी का नाही राधा घनश्यामाची. आहे की नाही या गोकुळात अशी त्याची या ठिकाणी गवळ होती. आणि ऐका वा विश्रांत तुमच्या गवळीला कटी बघा. अरे वचन देऊन झाला तू बेईमान फसवलं तू राधेला घनश्यामर. अरे वचन देऊन झाला तू बेईमान फसवलं तू राधेला घनश्यामर. आहे मला जाणर तू माझा प्राण फिरले मी कान्हा शोधत तुला चारी धामर. हे बुवा तुमच्या गवळीचं उत्तर आहे. आता बुवा पुढचा एक विषय एका मोकळ्यात येतोय. बरं बुवा ऐका, एक मगाशी तुमच्या तोंडातून शब्द घेत आहे, युट्यूब वाल्याची कॅमेरे समोर लागलेली आहे. तुम्ही मगाशी काय म्हणला साल्या साल्या आणि डायरेक्ट बुवा तुम्ही एक शब्द वापरला. तुमच्यासारख्या शाहीराला फेटा घालताव ना, कलेचा मान ठेवताव ना, मग शब्द काय बोलणार ना बुवा त्याचा घरी गेल्यानंतर एकदा आत्मपरीक्षण करा. मी तोंडच बोललो मित्रांनो. मी करून पण दाखवत होतो तोंड. आता ते म्हणतात टिंब टिंब. आता तुमचा तुम्हीच दाखवला लोकांना. म्हणून ऐका पुढचा विषय बघा. सची इंद्राची पत्नी सची ज्या वेळेस इंद्र अग्नीला भोग देऊन आला, सची आपल्या नवऱ्याला काय म्हणते एवढाच विषय बघा एका मोकळ्यात. ऐका. अरे नाकामाचा तू हा मर्द. बघा नाकामाचा तू हा मर्द, तुझ झालंय सार अर्ध. तुला शब्दात पेचीन. बघा अरे तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन.
मगाशी विषय राहून गेला तो विषय माझ्या या नृत्य संचाचा एक हौशी कलाकार या मंडळाचा या नृत्य संचाचा एक खंबीर आधार अगदी अचानक कुणालाही त्याची कल्पना नसताना देवाघरी गेला आणि म्हणून त्या माझ्या भावासाठी रुपेश भावासाठी ही 2 शब्दाची श्रद्धांजली वाहतोय। या ठिकाणी फरमाईश आली की एका मोकळ्या होते हे बारी मित्रांनो संपवतो ऐका काय म्हणायचं आहे। जीवा भावाचे नाते अरे तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते तुझ्या आठवणीने कंठ दाटे अरे पप्पू तुझी आठवण येते रुपेश तुझी आठवण येते होता तामोळ शाखेचा हौशी कलाकार स्वप्न तुझे ते सारे राहिलं अधूर होती वाणी तुझी रे भावा प्रेमळ मधुर लागली तुषार गुणांची अमाहुर हूर मित्र परिवार तुझा झाला पोरका नाही होणे कलाकार तुझ्या सारखा गीत गाताना श्रू नैनी वाहते तुझी आठवण येते हो हो रुपेश तुझी आठवण येते हो हो बापू तुझी आठवण येते हो हो रुपेश तुझी आठवण येते तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते एका बोगण्यामध्ये घेतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय कारण वेळ पण जास्त झालेला आहे सर्वांना अगदी प्रत्येकाच्या घरापर्यंत सुखरूपपणे जायचंय आणि म्हणून या श्रद्धांजली गीतासाठी मित्र तुझा संच बघा मित्रांनो खऱ्या अर्थानं आज ही माझी शाखा अशी अघटित घटना घडल्यामुळे नाचणार नव्हती पण आज आमच्या पप्पूसाठी त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्याची इच्छा म्हणून आज या रंगमंचावरती मिळून ही शाखा नाचलेली आहे आणि म्हणून त्याचा शब्द आहे मी जरी निघून गेलो असेल तरी माझा नाच बंद करायचा तो सदोदित आमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून या गीतासाठी
रुपेश उर्फ रमेश बंगाल यांच्या स्मरणार्थ आमच्या अभिषेक दादा हरावणे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे जय बेताल नृत्य कलापथक तामण बेताळवाडी आणि युवा मंच तामण बेताळवाडी युवा नृत्य कलाकार स्वर्गवासी रुपेश दादा बंगाल यांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. म्हणून एक मानाची फरमाईश केलेली आहे. आज मित्रांनो पहिल्यांदा माझ्या भावाची माझी भेट झालेली आहे. सुंदर दादा साऊंड लागलाय आणि निश्चित तुमचा वरद हस्त अगदी सर्व कलाकारांवरती या साखळीतल्या या कलगीतुल्यातल्या सर्व कलाकारांवरती तुमचा वरद हस्त राहू दे म्हणून म्हणायचं आहे का म्हणून म्हणायचं आहे जो साऊंड वाजतो आमच्या आकाश दादाचा त्या आकाश दादाच्या साऊंडसाठी एका ठिकाणी गाणं गाते म्हणून म्हणायचं आहे का त्या चिपळूण तालुक्यातील हो त्या चिपळूण तालुक्यातील आही वहाळ गावाचा त्या चिपळूण तालुक्यातील आही वहाळ गावाचा आहे सावंड एक नंबर बघा हो आहे सावंड एक नंबर आमच्या आकाश दादाचा 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 आहे वाहन गावाचा चिपळूण तालुक्यातील आहे वाहन गावाचा आहे सावंड एक नंबर माझ्या आकाश दादाचा आहे सावंड एक नंबर आमच्या आकाश दादाचा आहे सावंड एक नंबर आमच्या आकाश दादाचा आहे सावंड एक नंबर आमच्या आकाश दादाचा. शेवटची एका मुद्द्याची फरमाईश जे मित्रांनो परवा शाहिराने देखील कोकणाचा एक सुंदर विषय या ठिकाणी ठेवलेला आहे. परवाच्या बारीमध्ये मित्रांनो एक विषय मी कोकणावरती गायला होता आणि त्या विषयाला आपण सर्वांनी अगदी उदंड प्रेम दिलं आणि म्हणून फरमाईश आलेला आहे माझा भाऊ चंदन दर्गे आणि ती फरमाईश करतोय म्हणायचं आहे काय बघा कोकणाचा विषय परवा गायला आपण सर्वांनी त्या गाण्याला आधी उदंड प्रतिसाद दिला म्हणून म्हणायचं आहे हो पहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर हो साक्ष देतो या साविंदर अहो साक्ष देतो साविंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हो त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण एक नंबर त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण एक नंबर
म्हणजे मित्रांनो 9 तालुके आहेत आणि या 9 तालुक्याच्या सौंदर्यानं माझं कोकण आज अख्ख्या जगामध्ये झाले म्हणून म्हणायचंय. रत्नागिरी ही आहे नवरत्नाची खाण, कोकणाची भाषा वाढली आशान, कोकणाची भाषा वाढली आशान, कोकणाची भाषा वाढली आशान. हे दाखवली वंटणगड चित्रवादन संगमेश्वर, हे दाखवली वंटणगड चित्रवादन संगमेश्वर, रत्नागिरीला राजापूर परशुरामाच्या भूमीत शोधाय माझं कोकण एक 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 सह्याद्रीचे कोकण देवादिकाचं मागील घन, सह्याद्रीचे कोकण देवादिकाचं मागील घन, साक्षात कोणाचा विठ्ठल परशुरामाच्या भूमीत शोधाय माझं कोकण एक त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण एक नंबर. आणि म्हणून मित्रांनो अगदी सर्वजण आपण वेळात करूच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आपल्या सर्वांचे आभार मानतो. सर्वांना एक नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जाताना ट्रेनचा प्रवास आहे अगदी सुखरूपरित्या आपल्या घरापर्यंत पोहोचायचा आहे अशी विनंती करतो. शाहीरांना देखील एक विनंती करतो बोवा, हा 2-3 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे बोवा, जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या, वाईट असेल माझं मला परत करा अशा आशा बाळगतो. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.